बघा, हे खाऊचं झाड आहे, खाऊच्या पानाचं झाड. आणि उन्हाने कसं अक्षरशः हे करपून गेलेलं आहे, जळून गेलेलं आहे जवळपास. इतकं सुंदर हे हिरवंगार झाड होतं, परंतु उन्हाने याची कशी अवस्था झालेली आहे. ॲक्च्युली पाणीसुद्धा नियमित टाकलेलं आहे आणि वरतून शेडसुद्धा आहे, परंतु उन्हाळाच यावेळेचा खूप उष्ण असल्यामुळे झाडांची सुद्धा अशी अवस्था झालेली आहे. तापमानात खूप वाढ होत आहे. या स्नेक प्लांटच्या झाडाची सुद्धा काहीशी अशीच अवस्था झालेली आहे. पानं अक्षरशः पिवळी पिवळी पडलेली आहे. बघा, इतकं सुंदर हे झाड वाढलेलं आहे, परंतु उन्हामुळे याची सुद्धा अशी हालत झालेली आहे. अगदी पिवळे पानं पडून गेलेली आहे. बघू शकता तुम्ही किती तापमानात वाढ. तर आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन, कामगार दिन, तसेच बुद्ध पौर्णिमा आज आहे. तर बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, तसेच सर्वांना जय भीम. त्याचप्रकारे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवसाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर पूजा आटपून घेतलेली आहे. बघा, किती सुंदर प्रसन्न असं वातावरण. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा हा आमच्या घरातला हा छोटासा विहार. बघा, किती सुंदर. आमच्या हॉलमध्ये खूप सुंदर असं हा विहार आहे. ही बैठक खोली आहे, म्हणजे एकूण हॉल आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा असा पोस्टर फोटो आहे. तर एकूणच आमच्या हॉलमध्ये प्रसन्न असं वातावरण आहे. तर बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज 1 मे महाराष्ट्र दिन होता आणि आज सकाळची शाळा होती, झेंडावंदन होता. आज रिझल्टचा दिवस होता. तर शाळेमधून मी आलेली आहे आणि आता घरची कामे. तर काही भांडी आणि कपडे होती, ती मावशीसाठी मी बाहेर काढून ठेवलेली होती. त्याचबरोबर अंगणातील हे झाड बघा, एकदम स्टारसारखं वाटतं, म्हणजे एकदम पंच पानासारखं. त्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी करण्यासाठी फ्रीजमधून भाजी काढली. भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आता आजचा हा पहिलाच दिवस, आजपासून सुट्ट्या लागलेल्या आहेत. तर बघू आता उन्हाळभर किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये काय काय करावे. तर हे डाबर च्यवनप्राश आहे, हे थोडं घेतलं. त्यानंतर मी भाजीची तयारी केली. भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य काढले. मिरची, कांदा, लसूण चिरून घेतला आणि भाजीच्या तयारीला लागले, कारण शाळेतून आल्यानंतरच मला स्वयंपाक करायचा होता. आणि आता मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. मध्येच थोडा चाय बनवला, म्हणजे स्वयंपाक होतपर्यंत थोडा चहा घेतलेला. थोडा मन ताजतवानं किंवा प्रसन्न होणारं म्हणून चहा घेतल्याने थोडं फ्रेश वाटेल म्हणून मी चहा बनवला आणि चहा घेण्याची मी तयारी करत आहे. तर बघा, मी चहा इथे गाळून घेतलेला आहे कपामध्ये. चहासोबत बिस्किट घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी भाजीला फोडणी दिलेली आहे आणि मी इथून पुढे आपला पूर्ण स्वयंपाक करणार आहे. तर आजचा हा छोटासा व्लॉग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.